नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आयनचा तवा क्लीन कसा करायचा हा व्हिडिओ मी बनवत आहे। आता हा आयनचा तवा मी नवीन आणलेला आहे बघा। आणि हा असा खोलगट तवा आहे की जेणेकरून याच्यामध्ये भाकरी पण होतात आणि भाजी पण त्याच तव्यावर आपल्याला करता येतं। आता हे क्लीन कसा करायचं ते बघूया। आता हा तवा आपण पहिल्यांदा साबणाने स्वच्छ घासून घेऊया बघा। तर अशा पद्धतीने हा तवा आपण घासून घेणार आहोत स्वच्छ। आणि अगदी क्लीन होतो हा तवा आणि परत त्याला गंजही चढत नाही, आपण रोज जरी वापरला तरी। तर बघा अशा पद्धतीने आपण आता हा क्लीन करून घेऊया। आता साबणाने परत एकदा आपण तो क्लीन करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून आता हा कोरडा करून घेऊया आपण। तर बघा हा नॅपकिनने अगदी कोरडा करून घ्यायचा आहे। आणि आता हा कोरडा केल्यानंतर काय करायचं की त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर आता याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपण व्यवस्थित या तव्याला लावून घेणार आहोत। आता मी या ठिकाणी टिश्यू घेतलेला आहे, ते ब्रश असा निघून गेला आहे, त्याच्यामुळं टिश्यूने मी हे तेल आपण थोडं तेल असलं तरी आपण हे टिश्यूमुळं हे स्प्रेड करून सर्व तव्याला व्यवस्थित लावून घेऊया। अगदी थोड्या प्रमाणात तेल आपल्याला याला लावून घ्यायचं आहे बघा। आणि अशा पद्धतीने आपण जर क्लीन केला तर हा तवा बिलकुलही गंजत नाही बघा। आणि आता हा तवा गॅसवर ठेवून देऊया। आणि हा तवा अगदी एकदम लालसर होईपर्यंत तापून घ्यायचा आहे आपल्याला तो, जेणेकरून त्याच्यातून वाफा निघेपर्यंत आपण हा तापून घेणार आहोत। आता हा तवा बघा आता भरपूर असा गरम झालेला आहे, त्याच्यातून वाफा निघत आहेत बघा। आता हा गरम झाल्यानंतर आता पुन्हा आपण तो काढून व्यवस्थित घासणीने घासून घेऊया। आता हा गरम आहे तवा, तर आता हा गरम तवा घासून घ्यायचा व्यवस्थित घासणीने। तेल लावून फक्त तो गरम करायचा आणि पुन्हा घासणीने क्लीन करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि आता घासून धुवून घेतल्यानंतर पुन्हा कोरडा करून आता आपण तो गॅसवर परत ठेवणार आहोत। आता हा कोरडा झालेला आहे, आता गॅसवर आपण त्याच्यामध्ये थोडी अर्धी पळी तेल टाकून घेऊया। आणि आता आपल्याला काय करायचं, त्याच्यावर तेल टाकल्यानंतर मी एक कांदा कट करून घेतलेला आहे। आता हा आपल्याला वापरायचा नाही, त्याच्यामुळं हा कांदा सालीसहित मी कट केलेला आहे। आपल्याला फक्त कांदा याच्यावर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, पूर्ण तव्यावर पसरून घ्यायचा आहे फक्त तो कांदा। तर बघा अशा पद्धतीने आपण आता हा कांदा व्यवस्थित आपण या तव्यावर पसरून भाजून घेऊया। तर हा तवा अगदी छान आहे, आता भाकरी पोळ्या करायला पण हा खोलगट तवा अगदी छान आहे। आणि एकाच तव्यावर आपले दोन्ही पण कामं होतात, भाजी होते आणि पोळ्या पण होतात। तर बघा अशा पद्धतीने आपण आता हा व्यवस्थित असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घेत आहोत बघा। आता आपला कांदा भाजत आलेला आहे, आता हा आपल्याला काढून टाकायचा आहे बघा आता। आणि आयनचा तवा हा वापरलाच पाहिजे, आयनचे भांडं वापरल्यामुळं शरीरामध्ये आयनची कमी राहत नाही। तर बघा अशा पद्धतीने आता आपण हा कांदा भाजून घेतलेला आहे त्याच्यावर।
आणि अगदी क्लीन असा हा तवा होता. आता आपला तवा बघा, मी पुन्हा एकदा तो व्यवस्थित घासून क्लीन केलेला आहे. आता हा कोरडा करून घेतलेला आहे मी. आणि हा तवा आता बिलकुलही गंजणार नाही. आपण आता हा वापरला नाही, ठेवून जरी दिला तरी हा तव्याला गंज लागणार नाही बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.